सुरमई आहे. बापरे, किती किलोची आहे ती? कस बापरे, 1200 रुपये. 1200चा वाटा. 1 2 3 4 5. काय माहिती. हलवा 700 रुपये जोडी. तो मासा मी आणायचं ना. नको. अरे बाबा, अरे बापरे. स्टियन कुठे चालला? हाय कर हाय कर हाय कर. इथं बाबाला हाय कर. हाय. सो हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं जॅग्निके चॅनलमध्ये आणि अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आमची मस्त दिवसाची सकाळ नाही झाली, दिवसाची दुपार झालेली आहे. स्टियन कुठे? हे आमचा अर्धा फॉरेनर बघा. स्टियन बाबू कोण आहे? स्टियन बाबू कोण आहे? अर्धा फॉरेनर बोल. अर्धा फॉरेनर. संध्याकाळ झाली, दुपार झालेली आहे. म्हणजे असंच आज ना आम्हाला फिश खावीशी वाटते, म्हणजे मला. तर म्हटलं चला जाऊयात मार्केटला आणि काय फिश मिळते ती बघूयात. वाटत नाही जास्त काय असं मिळेल असतं मला, कारण की इथून आम्ही त्याच्याशी म्हणजे मच्छी जास्त करून घेतच नाही. गेलो की अलिबागवरनंच घेऊन येतो मच्छी. पण आज मला काय म्हणजे सकाळपासून क्रेविंग झाली मच्छीची, म्हणून माझा नवरा म्हणतो की चला आपण जाऊयात मार्केटला. म्हणून लवकरच आम्ही निघालोत आणि चाललोय मच्छी मार्केटला. मच्छी घ्यायला जे भेटेल ती मच्छी आम्ही आणणार आहोत. आणि स्त्रियांची शायनिंग काही कमी होतच नाही. आणि ह्याचं काय शायनिंग मार. हिपहॉप कर. हिपहॉप करा. हिपहॉप कर पटकन. हिपहॉप. अरे बापरे. आणि इतका नौटंकीगिरी करतो ना, जी आम्ही काम करू, आम्ही काही करू, सगळी कॉपी करतोय सगळी. आणि गॉगल लावल्यापासून तो जास्त शायनिंग मारतोय. चल बोल स्त्रियान, बोल चला माझ्या बरोबर. स्त्रियान बोल चला. चला चला. त्यांना ठेवायचं इथेच ना. बायकोला पाहिजे मच्छी. मग काय सकाळी सकाळी लवकर उठलो आणि दुपारी निघालो मस्त संध्याकाळच्या सनसेटमध्ये. सनसेटच आहे ना, थोडा सनसेट यायला निघाला आणि मच्छी आणायला चाललो. आणि आता पाहिजे पहिली गाडीला किक मारायची आहे, कारण थंडी एवढी तर गाडी माझी गारटलेली आहे. किक मारतो आता, थांब. बाई आपल्या ब्युटीला क्लीन करू दे. ही माझी फर्स्ट गाडी. आणि मेन इम्पॉर्टंट गाडी आमची हीच आहे. आणि श्रियांचं चालले हॉर्सवर, जरा हॉर्स म्हणजे गार्डन मध्ये. आणि कोणीच नाही आता. बबडी चल. हा चला बाबा निघाला. झाली. मला तरी किक मारायला जमतच नाही अजून पण. हा काय ते लोकांचे वाजते, आपलं नाही. चल बाबा जवळ बस जा, लवकर जा. गॉगल लावून निघालाय तो. अरे बापडे. हे काय काय पितो बाबू? काय पितो? फोन आहेच. काय पितो? स्टॉप कोणता बाबा आपला? शुगर अँड ज्यूस पाहिजे ना. नेहमीच्या जागेवर गाडी पार्क केली आणि आता लॉक केलीस ना? हे बाबा लॉक कर. उचलून घेऊन जातील. हा घेऊन जातीलच ते. आणि इकडे बाहेर पण मस्त वाटेवाले बसलेले आहेत. आज आम्हाला भाजी नाही जास्त घ्यायची आहे. स्वस्त वाटे असतात इकडे. 20-20 रुपयाचे वाटे असतात. पण आज फक्त टॅमॅटो पाहिजे मला आणि मच्छी पाहिजे, म्हणून पहिला मच्छी मारली. ओके. शियान हे बघ फिश बघ किती आहे. हे बघ एवढे फिशवाले बसले. सुरमई बघा. नको मावशी, सुरमई नको आम्हाला. सुरमई नको ना. नाही वासच नाहीत त्याला, ते नको आहे. बनाना पण नको. स्टियान आता शी झालंय हा तुला. मी स्टियान शी झालंय हा. उचलून घेणार हा बाबूला. सगळीकडे सुरमईच आहेत जास्त. शिवडा बघ स्टियान शिवडा दिसतो. शिवडा अब किती मोठा शिवडा आहे. नको. हे तो मासा मी आणायचं ना. कसला मासा का माहित नाही. शिवडे आज शिवड्याचा फुल मार्केट आहे. घेतेस का शिवडा? नको. अरे बाबा घे. बाबू काय खायला आला? स्टियान काय घ्यायला आला? चेरी खायला आला. चेरी घेतली बाबूला. दे पैसे दे. आज नेटवर्क प्रॉब्लेम आहे जीपेचा. अरे बापा, मच्छी का आम्हाला पसंत नाही पडली या मार्केटला. आता चाललो आम्ही
त्या मार्केट उरण नाक्याला चाललो. आणि सगळी स्त्रियांकडे बघतात, तो बघा कसा शायनिंग मारतोय. स्त्रियान इकडे ये, इकडे ये. गॉगल काढत नाही बिलकुल, गॉगल अजिबात अख्ख्या मार्केटमध्ये गॉगल घालून फिरतोय. सगळी बघतात त्याच्याकडे आणि चावी माझ्याकडे आहे. चावी तुझ्याकडे. चल स्टार्ट कर. नाही ऐकत अजिबात. बाबू चालत म्हणजे चालतच येणार. चल. घेतलेला जबरदस्ती उतरलाय. अरे आज खाली आहे सगळा. अरे अजून टाइम ना, आपण लवकर आलोय आज. आजचं मार्केट मस्त चालायला मजा येते. काय हलवा आहे ना, काय माहिती. हलवा 700 रुपये जोडी. बाप काय ना. काय ना पूर्ण खाली आहे. ते श्रियान थांब थांब थांब. काय सुरमई आहे. सुरमई आहे. बापरे किती किलोची आहे ती. कसली 250 रुपये पाव सुरमई आहे. फ्रेश बाबू आम्ही शपथच घेतले. किती काय झालं ना तरी गॉगल काढणंच नाही. अरे फ्लाईट 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 फ्लाईट. कुठे गेला फ्लाईट. बाबू क्रॅब बघ क्रॅब बघ क्रॅब बघ. छोट्या मोठ्या 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 मोठ्या. बाबू 1200 रुपये. 1200चा वाटा. 1 2 3 4 5 6 200 रुपयाला एक चिंबोरी. अख्खा मार्केट फिरलो. डबल टिबल आलो आणि फायनली त्या ताईकडून सुरमईच घेतली. आणि दुसरी मच्छीच कोणती नाही आणि कोलंबी लाल कोलंबी भेटलीच नाही आम्हाला. आणि अजून काय मार्केट भरलेला पण नाही. स्टियान काय करतो. आम्हाला व्यायामाची गरजच नाही. आमचा दिवसभर व्यायाम चालू. जिथे थांबणार असे स्टेप भेटणार तिथे आम्ही वर खाली होतच राहणार. चला स्टियान काय करतो. ए सावकाश. कसं फाडून दिलं बघ. ते वाडग्या नाही, डब्याला चिपक. डब्याचे पैसे फक्त लावलेले आहेत, बाकी काय नाही. आणि रेडी टू ईट. आणि झाली भेट आमची. किती टाइम लागला. फक्त वरून ओपन केला. काय कांदा टॅमॅटो टाकलाय ना आणि टाकलंस चटणी खाली? पण त्यातच होती. हा आणि ही आता सगळ्यांना माहिती आहे आणि ही चटणी आणि कोथिंबीर टाकायची नाही. गिल्ला व्हायला पाहिजे. चाली. अरे 1 मिनिटाचं काम. हे बरं आहे ना. नोकरी नाही आलेली तोपर्यंत भेळ पण झाली. पण ही ट्रॅव्हलिंग मध्ये बरी आहे भेळ. म्हणजे मध्येच आपल्याला कुठे हायवेला कुठं दुकान नाही भेटलं आणि भूक लागलेली असेल जोरदार तर बेस्ट. ही भेळ एकदम सगळ्यात बेस्ट. अरे 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 आमच्या हंबा आला. हे हंबा. आंबा जास्त आहे आणि हा मस्त आमची भेळ. अरे यार कोल्हापुरी भेळ वाटते एकदम. भेळ रेडी. आणि बाबू काय बोलते माहितीये का. अन्नू कोल्हापुरी भेळ त्याच्यात हे नाही फक्त आंब्याची कपची नाही. आंब्याची पक्षी नाहीये. आणि त्याला वाटते की अन्नू आहे. अन्नू म्हणजे आमची आवडती कोशिंबीर. बाबूला कोशिंबीर आवडते. त्याला वाटतं अन्नू बोलते सारखा. हो भेळ आहे ती. काय आहे ते आईच्या आणि बाबाच्या खाऊ आहे. तुझ्या खाऊ तुम्ही खाल्लाय. ये हाय फाय एकच. हाय इथे हाय फाय. माझे पकडू बाबा खा. हा खातो. आजचा ब्लॉग जास्त किचन मध्ये असणार आहे कारण की मच्छी बनवायची आहे आणि बाबू आज सॅटरडे. काय काढायची. आज शनिवार आहे ना. काय काढायची. काय बाबडी. दिप्ती. गुड बॉय. तिकडे शांत. काय बाबू काढायचा. दिप्ती. दिप्ती आणि आम्ही जे उद्या शनिवारी दृष्ट काढ. शनिवारी आणि गुरुवारी आम्ही बाबूची दृष्ट काढतो. इथे करवंटी जाळल्या एक आणि धुपांगणामध्ये त्याचे निखारे करून घेतोय आमचा निकेश शेठ. आता इकडे माहिती आहे इकडे चूल नाही काय नाही मग ही आयडिया करायला लागते. आणि इथे माझी मच्छी फ्राय नाही. शनिवार आहे आमचा उपवास नसतो. हा नाहीतर कसं शनिवारी मच्छी खातात असं होईल. चिकन मटन अंडी नाही खाता. मी पण मच्छी खातो. ते पण कधीतरी खातो कधीतरी नाही. पण असं पण असतं. रोज नाही खातात. आणि झाले पडले का. इकडे निखारे झालेले आहेत. हा बघू हे बघ. हा. चला बाबू आता मस्त दृष्टी काढायची. आणि कशाची काढणार आहेस निकेश.
राई आणि मीठ. हा, राई आणि मिठाची. आणि इकडे माझा सगळा पसारा आहे किचन मध्ये. वाटण्याची तयारी मी करते. पण पहिला ते लोक दृष्ट काढायचे आहे म्हणून म्हटलं पहिली दृष्ट काढून घेऊयात. अगं बाई, गुनी बाई येऊन बसलाय. बाबा ये पटकन. तो बघ स्वतःच कसा असं ऍक्टिंग करतोय बघ. कसा असा हात फिरवतोय. अरे बापरे बाबा काय करतोय. दित्ती दित्ती कोणाची वरली. बोल 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 बाबडी. आणि इथे मस्त गाणी चालू आहेत ती. हो 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 हो, बऱ्याच दिवसांनी मच्छी खातो ना आपण. कशी 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 आवाज करते. आणि मला रस्सा जास्त लागतो त्याच्यामुळे रस्सा पहिला इम्पॉर्टंट. एक तुकडे असले तरी चालेल पण मी रस्सा बरोबर जास्त जेवेन. आजच्या पुरतं आजला बनवलेला आहे आणि उद्याच्या पुरता उद्यासाठी. हे फक्त आजसाठी आहे, उद्यासाठी वेगळं आहे. उद्यासाठी वेगळं म्हणजे हेच आहे पण आता नको, ताजं ताजं करून खायचं. उद्या खायचं आहे त्याच्यामुळे ते उद्या बनवायचं आहे. आणि इथे मी फ्राय केलेले आहेत मच्छी. त्यांसाठी एक मस्त पॉपलेट आणलेला आहे. पापलेट काय बोलतात ते, कारण त्याला पापलेट आवडतं ना. आम्हा दोघांना पापलेट आवडत नाही. मला तर अजिबात नाही आवडत. म्हणून आम्ही कधी पापलेट आणत नाही. एकतर सुरमई किंवा म्हणजे आता पण कोलंबी असते आमची. आणि आज स्त्रियांमध्ये फक्त पापलेट आणलेला आहे. मस्त इथे रस्सा. मिस्टरांची फरमाईश भरपूर रस्सा कर, भरपूर रस्सा कर. रस्सा खाऊन मजा आहे त्याच्या. चल मेरे घोडे चल, टिक 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 टिक. अगो बाई कसे बसले माझे पोलग. कशावर बसले. चला उतरा आता. चल मेरे घोडे. काय बाबा त्यांनी घोडा बनवलाय बघ. आणि त्याला एखादी वस्तू दाखवली किती मग एकच वस्तू करा. उतरा श्रिया, दमलो मी. तुकडुक 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 तुकडुक. ए हॉर्स कसं करतो. ए परत 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 अजून मागे या शिवडी या. इकडे बघा. चला चल मेरे घोडे. चल बस झाला श्रिया. चला आता जेवायचे आपण. चला. अरे वाव. ये स्त्रियान काय चाललंय त्याचं. 2 वेळा धडपडला. स्त्रियान ना ऐकणार नाही तरी पण हट्टीपणा. अंथरून टाकून देत नाही. चटेवर एकट्याला बसायला पाहिजे त्याला. असं सुट्टीच्या दिवशी म्हणजे संध्याकाळ रात्री त्याचं तेच चालू असतं. तिकडे गेल्यावर एवढा हट्टीपणा एवढा तेवढा इकडे नसतो. त्याला करतं. आणि काकीने आत्ताच आणलेले आमचे चणा. पण ते झोपता खाऊन जायचं आणि शरीरासाठी चांगले असतात. गुळ पण खायचं असतं. मग ठीक आहे, मग अंडे तर घेऊन टाकले आणि खायला सुरुवात केली. आणि काय नाही. जेवलास का पोटभर. मच्छी तिखट झालेला थोडा पण जेवलो मस्त. उद्या पण तेच आहे. देवा. पण आजचं नाही, उद्या फ्रेश बनवायचं नाही. उद्या वेगळं बनवायचं आहे. आज थोडासा बनवला, उद्या थोडासा बनवायचा आहे. आणि उद्या संडे आहे. उद्या संडे आहे. उद्या सुट्टीच आहे, टेन्शनच नाही. उद्या बाहेर जायचं कुठं. उद्या बाहेर कुठे जाणार. इथंच कुठेतरी राऊंड मारला म्हणजे बाहेर गेलो आपण. शॉर्मा नाही खूप दिवस. नको शॉर्मा आज नाही, उद्या नको. उद्या मला उद्या. मग बोल तू काय बोलणार आहे आता. काय नाही, तर असा दिवस आमचा गेला मस्त थोडासा. आणि श्रियान अण्णा येतो ना आवाज. अण्णा असा दिवसभर आता झोपलाय ना तरी पण अजून झोपला नाही. त्या दिवशी 11ला झोपला नको त्या टायमाला. 31 साजरे करायचा आणि तेव्हा झोपून गेला. 11ला. आता वाजलेत किती वाजून गेले ना. 11 12 वाजायला आले असतील. 11:30 वाजले अजून झोप नाही. त्याच्या डोळ्यावर तर झोप नाही. आणि दिवसभर असा त्रास देत असतो पण झोपल्यावर ना एकदम शांतता वाटते. आणि वर्षाची सुरुवात आमची चांगली झाली स्वामी समर्थांपासून. तिच्या मारी असे मच्छर आलेले आहेत आता. हा बोललेला की आपण मस्त रोज ब्लॉग करायचे. 1 तारखेला ब्लॉग केला आणि 2 तारखेला मी झोपून राहिली. कुठे नाही केलं. माझा आजार पण का आमचा पिच्छा सोडत नाही. 2025 मध्ये पण आमचा आजारच होतं. आणि आता 26ने पण ती सुरुवात केली. 2 तारखेपासून डायरेक्ट आजारी. काल आणि आज मी असे डोकं धरून बसलेली. आज फ्रेश आहे. आज 3 तारीख. आज परत केलेला आहे. सो असा दिवस गेला. तर आता हा ब्लॉग इथे एंड करतो आणि भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत गुड नाईट. स्वीट ड्रीम्स. शबा केअर. शुभरात्री.